आज शॉप बंद आहे आणि हा हॉटेल पण पूर्ण बंद आहे मित्रांनो. फक्त आज एकच आपल्याला शॉप उघडा भेटणार म्हणजे ओपन भेटणार हा भजीचा. नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आलो आहे मशाळावरती आणि चालू आहे येण्याला. मित्रांनो इथेच्या व्ह्यूज बघून मला थांबवता नाही आला. मी थोडासा कॅप्चर करतो आणि निघतो आपल्या रस्त्याला, कारण मित्रांनो आपल्याला खूप अंतर पार करायचे आहे. आणि बघा हल्ली मित्रांनो नदीच्या व्ह्यूज, आणि हे पहिले पूल होतं आणि नंतर मित्रांनो हा पूल बनवला, कारण पावसाळ्याच्या दिवशी हा बुडतो. तर नाईस वर्क मित्रांनो, कंटिन्यू. आता कसं उन्हाळ्याची शेती आहे, आता आजूबाजूचा नजारा एवढा सुंदर देखणं झालेला आहे. तर रस्त्याला थांबत थांबून आपण ऐण्याला जाऊ, तिथून काहीतरी शॉपिंग करायची आणि नंतर आपल्याला परत यायचं. खूप टाईम झालेला आहे, त्याच्यासाठी पटापट जावं लागेल. आणि बघा थांबलोय मित्रांनो. हा दिवस बघून मला पुढे जायला वाटलंच नाही. बघा मित्रांनो पूर्ण ठिकाणी हिरवळ झालेली आहे. किती भारी आहे ना, मस्त आहे. एवढा भारी लुक मित्रांनो बघायला भेटतं आपल्या कोकणामध्ये. बघा भारी आहे ना एकदम. आणि भावांनो हिरवळ आहे उन्हाळ्याच्या दिवशी मित्रांनो, एवढा भारी लुक. तर एक इमॅजिन करा की पावसाळ्याच्या दिवशी ह्या ठिकाणचं लुक कसं असेल गाईज. आहे ना एकदम मस्त एकदम. ह्या साईडला डोंगर आहेत, ह्या साईडला गाव आहे, मस्त आहेत ना मंडळी. काय मला इथं ताई पाहायला लागली आहे, इथं ताई पण मला पाहायला लागली. काय करत असेल तर मित्रांनो त्यांना माहीत नाही, आपण ब्लॉग बनवतो तर. मित्रांनो कोकणामध्ये राहून जो व्यक्ती शहरामध्ये जॉब करतो किंवा परमनंटली गेलेला आहे, त्याला एक झलक बघण्यासाठी आतुरता मित्रांना लागते. आणि रस्ता पण एवन झालेला आहे आणि ह्या ठिकाणी न्यू घर बांधलं. तर मित्रांनो आता ठीक, भेटूया तुम्हाला मी रस्त्यामध्ये भेटतो. की बघा आपली गाडी कशी हालत झालेली आहे. भावांनो रेसिंग चालू आहे बघा. आई रेसिंग घेऊन आली आणि रास्ता एवढा भारी आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवळ आणि मोठमोठे झाडे आणि डोंगर, आणि त्यातून जायचं बाईकवरून. एवढा भारी मित्रांनो व्ह्यूज, खूप भारी वाटतं. नॉईज मला मित्रांनो थोडासा नॉईज जास्त येत असतो. चला गाईज कंटिन्यू. रस्त्याहून आलो जस्ट गाईज. मी इथं थांबलो आहे, मस्तपैकी चरत आहेत. आणि मी जात आहे कुठे, समृद्धी हायवे बघायला. सनसेट आता होईल, मस्त व्ह्यूज बघायला भेटतो आपल्याला. हा बघा मुंबईचा इथे बॅनर लावलेला आहे. हा बघा इथे मुंबई, रस्ता येतो मुंबईला. चला मित्रांनो परत जाऊया. कारण काय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपली भरपूर आपल्या लोकांची शेती गेली. वाळवंटापासून पाहिलेले स्वप्न ह्या रस्त्याखाली दाबली गेली. एकीकडे नुकसान तर दुसरीकडे फायदा असं होत आहे. चला गाईज हा बरं आपण बघू, ट्राय मारू. फायनली आलो, हा रस्ता पण पार केला. थेट भेटू आपण ऐण्यावरती. जस्ट समृद्धी नॅशनल हायवे मी बघून आलो. आणि मित्रांनो अशा मनामध्ये विचार आला, एकीकडे खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे आपले सर्वसामान्य जनता शेतकरी यांचे नुकसान होत आहे प्रचंड प्रमाणात. हा मित्रांनो जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत मोठा रास्ता आहे. त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या एवढ्या मोठ्या जागा गेल्या, स्वप्न गेली, वाडवडिलांपासून जोपासलेली जागा स्वप्न याच्यामध्येच गेली. आणि मित्रांनो आता काय मित्रांनो, हे असले प्रोजेक्ट होणार त्याच्यामुळे जलद रास्ता तर होणारच, पण मित्रांनो ह्याचे परिणाम आपल्या लोकल गावावरती होणार. कारण की शेतीच नसेल तर आपण शेती कुठे करणार, बरोबर. आणि जर ते दिलेले पैशावरती आपण शेती विकत घ्यायला गेलो तर शेती पण एवढंही आपल्याला भेटणार नाही ना वळण्याचं. आणि रस्त्याला एवढा मित्रांनो मी वळलो इकडे तिकडे, जिथे मला लोकेशन आवडलं आहे ना त्या ठिकाणी मी जरूर वळलो. आणि मला हे बघा हे लोकेशन खूप आवडलं. मस्त जांबीचं झाड आहे, जांबीला मोहरसुद्धा आलेला आहे. आणि बघा मित्रांनो
हे असं घर आहे, मस्त आहे ना, आवडलं का नाही? आणि मित्रांनो ह्या साईडला आल्यावरती सुंदर असा नदीचा नजारा बघायला भेटतो. मित्रांनो हे ऐना आहे आणि ऐनाचा व्ह्यूज बघा मित्रांनो. छोटी पूल दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर मित्रांनो नॅशनल हायवेचा पूल तो बघा तिकडे. चला रिटर्न जाऊया, आपल्याला काही त्याचा व्ह्यूज बघायचा होता. बघला मित्रांनो, आपल्याला जाऊन परत या लागेल. टाईम तर खूप झालेला आहे, पण काय आपल्याला फक्त दुकानामध्ये जाऊन ना एक गोण उचलायची आणि रिटर्न चलो गाडीवरती टाकून ना घेऊन यायचं. फायनल आपण पोहोचलोय ऐना आणि इथे पाठी दिसते आपल्याला. हा पूर्ण ऐना भाग आहे आणि आपल्याला जायचं नाक्यावरती. एवढं जवळ नका आहे, पण आपण कंटिन्यू सफर ठेवू. पहिल्यापेक्षा खूप डेव्हलप झालेला दिसतोय ऐना. हे बघा आहे ना आपली गाडी इथे त्या ठिकाणी जाऊन येत आहोत. ऐना मस्त डेव्हलप झालेला दिसतोय. आपल्याला जायचं हे काहीतरी घ्यायला. मित्रांनो ह्या साईडचा व्ह्यूज दाखवतो. हा पूर्ण त्यांच्याच घर आहे बघा. त्या साईडला थंड्यांचे गोडाऊन पण बघायला भेटतं आणि बैल मित्रांनो कुपोषित. अबो भाई हे बघा ना किती भारी छोटे पिल्लू. चावलाचे गोण घ्यायला मिळाले इथे गाईज, कारण आपले दलन झालेलं आहे. चला आता भजी घ्यायला जाऊ. पटापट भजी घेऊ आणि रिटर्न आपण कंटिन्यू जाऊ आपल्या सफरकडे. पण आज शॉप बंद आहे आणि हा हॉटेल पण पूर्ण बंद आहे मित्रांनो. फक्त आज एकच आपल्याला शॉप उघडा भेटणार, म्हणजे ओपन भेटणार हा भजीचा. त्याच्यामध्ये पण लाल भजी आपल्याला पाहिजे होती, ती पण नाही भेटणार. गाईज कॉम्प्रोमाइज करावं लागेल. चलो गाईज गोन घेऊ आणि जाऊ. आपण कोण घेतलेला आहे 900 रुपये 40 किलो. एकदा मित्रांनो आपण पटापट गाडी आलो. यार इथून घेतलं चावल आणि ह्या साईडला टर्न मारला ना, इथे आलो तर आपली जिरली. भावानं एवढा त्रास होतो ना ह्या गाडीवरती. एवढं 24 किलो घेऊन जाण्यासाठी सुद्धा काय सांगायला मित्रांनो, काय समजत नाही. ह्या ठिकाणी पुढे घेतले तर हा हँडल बनत नाही आणि जर मागे घेतले तर आपल्याला हँडलवर हात पुरत नाही. खूप कॉम्प्रोमाइज करून जावं लागत आहे. तर भावानं बघा असं काय शर्टअप आहे आपला. आणि हे बा कंपनीवाले म्हणजेच वाडीला वगैरे जातात ती पूर्ण आता पिकअप नेऊन ठेवत आहे त्यांच्या घरी आणि दुसरीसुद्धा येत आहेत. चला आपण कॉम्प्रोमाइज करू आणि निघू पटापट. तर गाईज बघा तर गाईज मी काय आता जो रस्त्यामध्ये आता ब्लॉग मी बनवला नाही, कारण की काय मला पण खूप अवघड जात आहे. छातीवरती पूर्ण वजन 2 हात हँडलला पूर्ण धरायला लागते, नाहीतर काय मित्रांनो लोचा होऊ शकतो. म्हणजे ते लोचा काय मित्रांनो आपण पडू शकतो. दॅट सिम्पल. आणि डोंगर बघा, ह्या डोंगराच्या आपण त्या साईडला वलन देऊन पुढे जाणार आहोत. आणि फायनली संध्याकाळचे 6 वाजलेत. बघू मित्रांनो त्याच ठिकाणी नईमध्ये माझ्या हातपाय धुण्याचा प्लॅन आहे. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. फायनली आपण रिटर्न त्याच जागेवरती आलो आहे जिथून ब्लॉग स्टार्टिंग केलेला. सनसेट बघा एक नंबर व्ह्यूज आणि इथे आपली गाडी आहे आणि बघा आपलं सामान. तर मित्रांनो हे तांदळाचं नाव काय आहे 555. हे बघा 555. काय व्हरायटी निघतात मित्रांनो काय माहीत नाही. पूर्ण सनसेट झालेला आहे, सूर्य मावळलेला. तर फायनली मित्रांनो आपण जाऊन आलो. संध्याकाळचे 6:30 परफेक्ट वाजलेत. आपण चाललो आहे इथं आपली गाडी. तर कोकण सध्या शहरामध्ये काय गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, युद्ध चालू आहे त्याच्यामुळं. तरी पण कोकणातील व्यक्ती फॅमिली कसे आहेत, खुश आहेत. कारण की मरलेल्या लाकडांवरती जेवण बनवते, सगळी फॅमिली सोबत मिळून जेवण करते. आणि सध्या काय आपल्या भागामध्ये लोक कामाला जातात, संध्याकाळी येतात, सोबत राहतात. भले का 300 200 500 रुपये मजुरी असेल तरी पण सगळी फॅमिली मिळून सोबत खाते. याच्यापेक्षा मोठी चूक कोणती आहे गाईज?
हा बघा पूर्ण जंगलाचा रस्ता आहे. तर मोबाईलची टॉर्च पण डाऊन झालेला आहे. हा बघा इकडूनच एरिया आहे. झाले का अंघोळ काका? झाले. तर काहीच बघितलं ना, मस्तपैकी काम करून घरी येतात. तर हा ब्लॉग इथे थांबूया, कारण की आपल्या मोबाईलची बॅटरीसुद्धा डाऊन झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल गाईज. टेक केअर. आपण आपल्या व्हिडिओला प्रेम द्या मित्रांनो. धन्यवाद.